अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर रायगडात जल्लोष साजरा करण्यात आला। तटकरे यांचं होमग्राऊंड असलेल्या रोह्यात जल्लोष पाहायला मिळाला। ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला। मंत्री अदिती तटकरे देखील जल्लोषात सहभागी झाल्या होत्या। खूप अभिनंदन सर्व सन्मान्य पदाधिकारी, आदरणीय आमचे आमदार शेखर काका, सगळ्यांचेच मी या निमित्ताने खूप आभार मानेन। महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि नेत्याचे आभार मानेन। खरं तर हे यश आज जे बिनविरोध आदरणीय अनिकेत भाईंना मिळालेलं आहे। आदरणीय तटकरे साहेबांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे सर्व म्हणजे महायुतीमध्ये असेल सगळ्यांसोबत असणारे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे समन्वयाचे संबंध असतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत असताना आज खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला हा एक अतिशय आनंदाचा दिवस आहे। ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी टीकास्त्र डागले। ठाण्यात ज्या प्रकारे घोटाळा झालाय 2800 कोटींचा टीडीआर विकला जाणार आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी संथपणे काम केलं असं यावेळेस जितेंद्र आव्हाड म्हणाले। मुंबईचे वनमंत्री यांनी संथगतीने कारवाई केल्यामुळे 2800 कोटी रुपयाचा टीडीआर ठाण्यामध्ये जनरेट झाला। 2800 कोटी रुपयाचा चुकीच्या कारणांमुळे 50 वर्ष चाललेला खटला वनखातं विरुद्ध डी दायाबाई याच्यामध्ये वनखात्याला परवानगी न मिळाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला इती संधी मिळाली। ठाणे महानगरपालिका कारण नसताना याच्यामध्ये पडली आणि सर्व साधून आता 2800 कोटी रुपयाचा टीडीआर हा विकला जाणार आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली। नियंत्रण सुटल्यानं भरधाव ट्रक थेट राहत्या घरावर धडकलाय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपाययोजनांचा अभाव पाहायला मिळतोय। महामार्गाच्या बाजूला बॅरिगेट्स नसल्यानं अपघातात खरं तर या घराचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। माझ्या इथे एक मोठा अपघात झालेला आहे। हा आयसर टेम्पो एका 100 मीटरवरती किंवा 150 मीटरवरती माझ्या घरापर्यंत हा टेम्पो आयशर पोहोचलेला आहे। एक माझं मोठं नुकसान झालेलं आहे आणि इथं हायवेवरती एक 15 दिवसापूर्वी मोठा एक साखरपुड्याचा अपघात झालेला होता। तसेच मोठे मोठे आमदार खासदार येऊन गेले, पालकमंत्री सुद्धा येऊन गेले आणि आमदार खासदार साहेब आणि पालकमंत्री साहेब मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही फक्त आश्वासन नको देऊ, एक काहीतरी कामं करून दाखवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।